धुळ्यात अक्कलपाडा धरणाचं पाणी पेटलं। शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर तुफान दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज। पावसामुळे कोयना धरण ओव्हरफ्लो, धरणामधून कोयना नदीच्या पात्रात विसर्ग सुरू। कोयना कृष्णाच्या काठावरच्या 278 गावांना सतर्कतेचा इशारा। तळेगाव चाकण रस्त्यावर एसटी ट्रकमध्ये भीषण अपघात, 4 प्रवासी जागीच ठार तर 33 जण गंभीर जखमी। पंकजा मुंडेंच्या पालघर दौऱ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून चक्क जमावबंदीचे आदेश। मंत्री लोकांना भेटायला जातात की जमावबंदी करायला, विरोधकांचा सवाल। आणि भारतमातेच्या वीरपुत्रांना अखेरचा निरोप, शहीदांवर अंत्यसंस्कार, नातेवाईकांचे अश्रू अनावर। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय धुळ्याच्या एका महत्त्वाच्या बातमीने। धुळे जिल्ह्यामध्ये अक्कलपाडा धरणाचं पाणी पेटलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यानं मोर्चा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तुफान दगडफेक केली आहे। धुळे तालुक्यामध्ये प्रचंड दुष्काळाची स्थिती असल्यानं अक्कलपाडा धरणातील पाणी हे लवकर सोडण्यात यावं अशी मागणी खंडलाय, शिरडाणे, नवलाने, कावठी, मेहरगाव, निमडाळे, वार, गोंदूर, सुटरेपाडा या गावांमधील शेतकऱ्यांची होती। तर उजव्या कालव्यामधून पाणी सोडलं जात असताना डाव्या कालव्याचं थोडंसं काम पूर्ण करून पाणी का सोडलं जात नाही असा प्रश्न या शेतकऱ्यांचा होता। तब्बल 3 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करूनही अधिकारी चर्चा करायला तयार नव्हते। दरम्यान दगडफेकीची ही घटना घडली तर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे हे सुरुवातीला आंदोलनस्थळी येऊनही गाडीतून न उतरताच ते निघून गेल्यानं शेतकरी प्रचंड संतापले। नंतर काही आंदोलकांची चर्चा करण्यात आली, मात्र आश्वासनापलीकडे काहीच मिळालं नसल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली। अक्कलपाडा धरणाचा पाणी प्रश्न नेमका काय आहे ते आपण पाहूयात। अक्कलपाडा धरण धुळे साक्री तालुक्याच्या सीमेवर येतं। या धरणाला 30 जानेवारी 1984 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती। धरणाचा खर्च हा 206 कोटी रुपये इतका आहे। तर धरणाचं काम सातत्यानं रखडलंय। सध्या धरणाचं 90% काम पूर्ण झालंय। धरणामध्ये पाणी अडवायला सुरुवात झालेली आहे। तर उजव्या कालव्यामधून पाणीही सोडलं जातंय, मात्र डाव्या कालव्याचं काम अजूनही अपूर्णच आहे। डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याची 16 गावातल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तर गेल्या 3 महिन्यांपासून यामुळे इथे आंदोलनं सुरू आहेत। खंडलाय असेल, शिरदाणा असेल, कावठी असेल, बांबुर्ले असेल, मेरगाव, निमडाळे, बदाणे, गोंदूर एवढ्या खेड्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे कलेक्टर साहेब, दुष्काळ स्थिती आहे। आज शेतकऱ्यांना अन्नधान्यासाठी पैसे देखील नाही। आत्महत्या करायची वेळ आमच्यावर येणार आहे ना आम्ही आत्महत्याच करायच्या का? तुमच्याकडे काहीच मागणी घेऊन यायचं नाही। तुम्ही सुस्त बसता आहात। आमचं निवेदन कोण स्वीकारणार आहात? तुम्ही प्रत्येक वेळी निवेदन घेता आणि इकडे तिकडे निघून जाता। तुम्हाला शेतकऱ्यांची कळकळ नाही। शेतकरी जर तळ पडतो तुमच्या दारावर, शेतकरी जर उग्र आंदोलन छेडायला निघाला तुमच्या तालनात घुसून नासधूस करून टाकेल। हे शेतकऱ्याला कमी लेखून चालणार नाही। 8 लाख रुपये शेतामध्ये टाकून सुद्धा आम्हाला 10 रुपयाचं देखील पिकणार नाही। तरी आम्हाला आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्हाला हिणवलं जातं किंवा आमच्याशी एक वाईट दृष्टिकोनाने पाहिलं जातं। हे का म्हणून? वळत पुढच्या बातमीकडे। पावसामुळे आता कोयना धरण ओव्हरफ्लो झालंय। 105 टीएमसी क्षमतेचं हे धरण आता पूर्ण भरलंय। धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे हे धरण भरलेलं आहे। तर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 6200 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जातोय। यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या 278 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोयना धरणाचे 6 दरवाजे उचलण्यात आलेले आहेत। तर कोयना, नवजा, हेळवाक आणि महाबळेश्वर परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे।
बातमी आहे पंकजा मुंडेंच्या संदर्भातली। पंकजा मुंडेंचा उद्याचा पालघर कुपोषण दौरा हा वादात सापडलाय। जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। तर उद्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदीचं कलम 144 लागू असणार आहे। खोच आणि कळंबवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। तर विष्णू सावरा यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळानंतर गावात जमावबंदीचे आदेश देण्यात आले। यावर साहजिकच विरोधकांनी टीका केली आहे। पाहूयात पुढची बातमी। उरीमध्ये महाराष्ट्राचे 4 जवान शहीद झाले होते। त्यांच्यापैकी नाशिकच्या संदीप ठोके यांच्या पार्थिवावर काल रात्री उशिरा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। तर 3 शहीदांवर आज त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अमरावतीचे शहीद जवान विकास उईके यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी नांदगाव खांडेश्वरला अंत्यसंस्कार पार पडले। साताऱ्याचे जवान चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10:30च्या सुमाराला अंत्यसंस्कार झाले। तर यवतमाळमधल्या पुरड इथं शहीद विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कुळमेथे जखमी झालेले होते। काल त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्रत्येक ठिकाणी जवानांना अखेरचा निरोप द्यायला मोठा जनसागर उसळलेला होता। तर पाकिस्तानला कायमची अद्दल घडवली पाहिजे अशी अपेक्षा आता लोक व्यक्त करतात। बातमी आहे मावळची तळेगाव चाकण रोडवर ट्रक आणि एसटीच्या भीषण अपघातात 4 ठार तर 33 जण जखमी झाले। आज दुपारी 1:30च्या सुमाराला माळवाडी जवळ हा अपघात झालाय। एसटी महामंडळाची शिरूर कुर्ला ही बस कुर्ला इथं जात होती। त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची आणि बसची समोरासमोर धडक झाली आहे। यामध्ये 33 जण जखमी झाले। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या अपघातात मृत्यू झालेल्या 4 पैकी एका महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि यानंतर इथे आपण घेतोय छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। बातमी आहे बुलढाण्याची। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक आता पाण्याअभावी हातातून जाताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहावं लागतंय। गेल्या 1.5 महिन्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशीसारख्या पिकाला पुरेसं पाणी मिळालं नसल्यानं पीक करपून गेलंय। मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा न्यायगाव देशमुख शिवारातील ही शेती सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे पिकं चांगली बहरलेली होती। मात्र आता गावामध्ये वीज नसल्यानं आणि पावसानं दडी मारल्यानं ही सर्व पिकं आता करपून गेली आहेत। तहसीलदारांनी सुद्धा या भागामध्ये तात्काळ भेट देऊन झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करायचे आदेश तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे। या पावसाच्या दडीमुळे आणि त्याचबरोबर वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या शेतकऱ्यांना या ठिकाणी वीज मिळत नाही। पाणी मुबलक प्रमाणामध्ये विहिरीला आहे, परंतु वीज नसल्यामुळे या शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आलेलं नाही आहे। एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकट, या दोन्ही संकटामध्ये येथील शेतकरी जो आहे हा पुरता होरपळून गेला आहे। आपण पाहू शकतो या शेतीमध्ये कशा पद्धतीनं सोयाबीन असेल, कपासी असेल पूर्णतः जळून गेलेले आहे। शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हताश झाला आहे। शेतकरी दारोदारी जाऊन न्यायाची भीक मागत आहे। आज आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी न्यायगाव देशमुख शिवारामध्ये मेकर तहसीलदार संतोष काकडे यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेतला आहे। आणि आढावा घेऊन स्थानिक कृषी अधिकारी असतील, तलाठी असेल किंवा मंडळ अधिकारी असतील यांना या संपूर्ण नुकसानीचा सर्वे करायचा या ठिकाणी आदेश दिला आहे। मागील वर्षी आपण पाहिलं कशा पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विम्याची तोकडी मदत मिळालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत विदारक चित्र जे आहे हे शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे। आता यंदा तरी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील का, हा एक रास्त सवाल या शेतकऱ्याकडून विचारला जातोय। प्रफुल्ल खंडारे, IBN लोकमत, बुलढाणा।
बातमी आहे राज्यातल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चाची। राज्यामध्ये ठिकठिकाणी सध्या मराठा मूक मोर्चे निघत आहेत। उद्या सोलापुरामध्ये मराठा महामोर्चा काढण्यात येणार आहे। त्याची तयारी आता पूर्ण झाली असून उद्या सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चात जवळपास 15 लाखांच्या आसपास समाज बांधव सहभागी होत असल्याचा दावा मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय। आणि यानंतर इथे आपण घेतो अजून एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IVN न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत। जव्हार तालुक्यातला वनवासी हे एक आदिवासी गाव आहे। आदिवासी गाव असलं तरी हे तर संपूर्ण बागायती आहे। अगोदर या गावचा उदरनिर्वाह हा वनसंपत्तीच्या आधारावर चालत होता, मात्र आता हे गाव स्वयंपूर्ण झालंय। इथला आदिवासी शेतकरी आता समृद्ध झालाय आणि गावकरीही महिन्याला बैठक घेऊन चांगला प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करतात। निसर्गाच्या कुशीत झाडाझुडपांमध्ये वसलेलं हे जव्हार तालुक्यातलं वनवासी गाव। आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि वाऱ्यावर ताल धरणारी नारळाची झाडं। वनवासी गावच्या परिसरावर एक नजर फिरवली की या गावची समृद्धी आपल्या लक्षात येईल। या गावात तुम्हाला केळी, नारळ, आंबा, चिक्कू, पपई अशा अनेक फळबागा पाहायला मिळतील। जव्हार पासून 8 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। अगदी चारी बाजूला डोंगराने वेढलेलं असं गाव आहे। कुशीमध्ये त्याचं गाव वसलेलं आहे आणि इथं बंधारा आहे। पाण्याची सोय चांगली आहे। वनवासी गावातले शेतकरी गणपत गावंडा यांनी तर आपल्या शेतात चक्क काळ्या मिऱ्यांची लागवड केली आहे। या काळ्या मिऱ्यांचे वेल त्यांनी नारळाच्या झाडांवर चढवले आहेत। नारळाच्या आळ्यांभोवती अननसाची सुद्धा लागवड करण्यात आली आहे। कमी जागेत आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे आपल्याला गणपत गावंडा यांनी दाखवून दिलंय। नारळ जे लागवड केलेलं आहे तिथं नारळावर आम्ही काळी मिरीचं रोप तयार केलेलं आहे आणि ते रोप वरती चढवलं आणि त्याच्याच बाजूला अननस लागवड केलेले आहे, ज्याला आपण राखी बाग म्हणतो, ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। वनवासी या गावामध्ये मोगऱ्याचीही सर्वात जास्त लागवड केली जाते। या गावातून हंगामामध्ये दिवसाकाठी जवळपास 2 ते 3 क्विंटल मोगऱ्याचं उत्पन्न घेतलं जातं। दादर मार्केटमध्ये या मोगऱ्याला चांगली मागणी आहे। मोगऱ्याचं सरासरी उत्पन्न 2 ते 3 क्विंटल दररोज आमचा सकाळी माल 7 वाजता इथून पाठवला जातो आणि तो सकाळी माल पाठवल्यानंतर 7:30 ला एक घोडबंदर मार्गे बस असते, त्या बसने आम्ही दादर मार्केटला पाठवतो आणि अंदाजे 2 क्विंटल निघाला तरी सरासरी मार्केटला भाव खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातावर 200 ते 250 रुपये निव्वळ उत्पन्न मिळत असते किलो मागे। याच गावातले दुसरे शेतकरी काशीनाथ गावित यांनी आपल्या शेतात केळीची लागवड केली आहे, तर विविध जातींच्या आंब्यांची कलमं ते आपल्या शेतात स्वतः तयार करतात। गावित यांना फक्त आंब्याच्या कलमांपासून वर्षाला 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळतंय, तर केळीपासून त्यांना 2 ते 3 लाखांचं उत्पन्न मिळतंय। विशेष म्हणजे काशीनाथ गावित यांचं सगळं कुटुंब त्यांना शेताच्या कामामध्ये मदत करताय। आता परत माझ्याकडे केळी 4000 केळी लागवड माझे आहे 4 एकरवर। एका एकरला 1000 केळी बसत आहेत। आणि त्याला आम्ही आंब्याची कलमा करतो। आंब्याची कलमा आता परत माझ्याकडे गेले वर्षी माझ्याकडे 10,000 कलमा होती। 10,000 कलमा विकून मला जवळजवळ 4 लाख रुपये 100, 150, 200 रुपये परत माझी कलम गेली। कोणत्याही एका पिकावर अवलंबून न राहता बहुपीक पद्धतीचा अवलंब केला तर शेतकऱ्याला नक्कीच फायदा मिळतो। एका पिकातून जर नुकसान झालं तर ते दुसऱ्या पिकातून शेतकऱ्यांना भरून काढता येऊ शकतं। या बहुपीक पद्धतीचा आदर्श जव्हारच्या या वनवासी गावाने घालून दिलाय। विजय राऊत, IBN लोकमत, जव्हार।